Hello friends and welcome back to my channel. Today we are going to be start a new chapter जो SSC बोर्ड फिफ्थ स्टँडर्डचा शेवटचा चॅप्टर आहे. दॅट इज अ प्रिपरेशन फॉर अल्जेब्रा. याच्यानंतर बुक समाप्त होऊन जाते आणि त्याचा फर्स्ट एक्सरसाइज आपण आज बघणार आहोत. दॅट इज द प्रिपरेशन फॉर द अल्जेब्रा. या चॅप्टरमध्ये अल्जेब्राचे वेगवेगळे असे समीकरणं आपल्याला सॉल्व करायची. ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन हे आल्याच्या नंतर, हे चार क्रिया आल्याच्या नंतर आपल्याला कशा प्रकारे मॅथमॅटिक्स सॉल्व करावं लागतं हे आपल्याला बघायचं आहे. सिम्पली आपल्याला याच्यात बेसिक गोष्टी माहिती पाहिजे. याच्यामध्ये अल्जेब्रा जर सॉल्व करायचं असेल तर इक्वेशन्स येतात. इक्वेशन कशा पद्धतीने असतात हे आपल्याला बघायचं आहे. या चॅप्टरमध्ये पहिली जी एक्सरसाइज आहे याच्यामध्ये सर्वात आधी आहे इक्वेशन्स. डायरेक्ट अटॅक आहे इक्वेशन्सवर. तर पहिले आपण क्वेश्चन वाचून घेऊया आणि त्याच्यानंतर पुढे बघूया. Using the brackets, write the three pairs of the numbers whose sum is 13. Use them to write the three equalities. Simple आहे. Using brackets वापरा. Write the three pairs of the numbers whose sum is. 3 नंबर्सचे पेअर करायचे ज्याची ॲडिशन 13 आली पाहिजे. यूज देम टू राईट 3 इक्वॅलिटीज. एक त्यांनी सर्वात आधी सांगितलेलं आहे की ब्रॅकेट्स बनवा. हे पहिला ब्रॅकेट, हा दुसरा ब्रॅकेट आणि हा तिसरा ब्रॅकेट. ठीक आहे. युझिंग द ब्रॅकेट्स राईट 3 पेअर्स ऑफ द नंबर्स ज्यांची सम 13 आली पाहिजे. आता मला सांगा असे नंबर सापडायचे ज्यांची ॲडिशन जी आहे ना ती 13 आली पाहिजे. सिम्पल आहे. माइंडमध्ये काही पण घेऊ शकतो आपण. 5 जर मी घेतलं, ठीक आहे, 5 ओके. 5मध्ये किती ॲड केले तर 13 येतील. आय थिंक 8, 8 आणि 5 13. येस, ओके. मग आता मी 7 घेऊ का? येस, 7मध्ये किती ॲड केले तर 13 येतात. दॅट इज 6. येस. 4 घेऊ का? येस. 4मध्ये किती ॲड केले तर 13 येतात. 9. येस. आता हे झालं पहिलं. काय सांगितलं त्यांनी? स्टेप बाय स्टेप या प्रश्नाला सॉल्व करायचं आहे. युझिंग द ब्रॅकेट्स राईट 3 पेअर्स, हे 3 पेअर ऑफ द नंबर्स व सम इज 13. केलं इथपर्यंत. यूज देम टू राईट द 3 इक्वॅलिटीज. 3 इक्वॅलिटीज बनवायच्या आहे. इक्वॅलिटीज म्हणजे काय? इक्वेशन म्हणजे काय? 2 बाजू असतात. एक LHS असते, एक RHS असते. दॅट इज, समजा आता इथं मी सिम्पली तुम्हाला सांगते, दॅट इज LHS RHS असे 2 बाजू असतात आणि त्यांच्यामध्ये बरोबरचं चिन्ह असतं. बरोबर म्हणजे सेम आहे. दोन्ही जे तराजूची जे साईड आहे ना ते सेम आहे असं त्यांचं म्हणणं असतं. म्हणून LHS RHS असं असतं आणि मध्ये इक्वॅलिटीचं साईन असतं. ठीक आहे. तर आपण बघूया यांचं काय म्हणणं आहे. सम विचारली. 5 + 8 इज इक्वल टू वॉट? 13. झालं इक्वॅलिटी. हे समीकरण आपल्यासोबत बोलतं. कशा पद्धतीनं ते सांगतंय? 5 + 8 इज इक्वल टू 13. आता हे शब्दामध्ये तर नाही लिहिलेलं, परंतु हे मॅथमॅटिक्सच्या लँग्वेजमध्ये लिहिलेलं आहे. हे आपल्याला वाचता आलं पाहिजे. तर हेच तुम्हाला शिकवण्यासाठी प्रिपरेशन ऑफ अल्जेब्रा नावाचा चॅप्टर 5th स्टँडर्डमध्ये आलेला आहे. इथून पुढे तुम्हाला अल्जेब्रा काय असतं हे हळूहळू समजायला लागते. ठीक आहे. नेक्स्ट इज 7 + 6 इज इक्वल टू 13. 4 + 9 इज इक्वल टू 13. झाले. सिम्पल, व्हेरी इझी असा हा प्रश्न आहे. इथं आपण काय केलं? त्यांचं इक्वॅलिटी. यूज देम टू राईट, त्यांनाच वापरा 3 इक्वॅलिटीजसाठी. हे 3 इक्वॅलिटी बनवल्या. ही पहिली, ही दुसरी आणि ही तिसरी. नेक्स्ट इज find the 4 pairs of the numbers, one for each of addition, one for subtraction, one is multiplication and division, that makes the number 18. Write the equalities for each of them. सर्वात आधी 4 गोष्टी बनवायला सांगितल्या त्यांनी. फर्स्ट इज ॲडिशन, सेकंड वन इज सबस्ट्रॅक्शन, थर्ड वन इज multiplication, and last one is division.
आणि आता सांगितलं की असं इक्वेशन बनवा ज्याचं जे उत्तर आहे ते काय आलं पाहिजे 18. ठीक आहे. ॲडिशन याच्यापैकीच एखादा नाही, याचं नाही सॉरी, इथं 13 आहे. 10 + 8 = what? 18. सबस्ट्रॅक्शन 28मधून जर 8 मायनस केला तर किती येतं? सॉरी, इथं 28मधून 10 मायनस केला तर 18 येतं. 18 8 मायनस केला असता तर 20 आलं असतं. ठीक आहे. मल्टिप्लिकेशन किती? 18 आलं पाहिजे ना. ठीक आहे. 9 2 = 18. 9 × 2 = 18. And last one is division. 36 divided by 2 is equal to 18. सिम्पल. याला म्हणतात अल्जेब्रा. अल्जेब्रामध्ये ॲडिशन येतं, सबस्ट्रॅक्शन येतं, मल्टिप्लिकेशन येतं आणि डिव्हिजन येत असतं. तर आय होप तुम्हाला इथं प्रॉब्लेमचा नंबर 54 कळाला असेल. हे 2च क्वेश्चन याच्यामध्ये आहे. याच्यामध्ये आपण इक्वेशन्स पाहिलं. इक्वेशन म्हणजे 2 साईड जे LHS RHS सेम असल्या पाहिजे, त्याला आपण इक्वेशन असे म्हणतो. याच्या पलीकडे इथं आणखीन काही नाही आहे. तर आय होप की इथे कन्सेप्ट कळाला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओज.